ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, पु ल देशपांडे लिखित एका भन्नाट विनोदी कथेचं कथन करतीये. कथेचं शीर्षक आहे रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त. एकेकाळी मला प्रश्न पडायचा की माणसं इतक्या अरसिकपणानं जगूच कशी शकतात. आयुष्यात गाण्याच्या एकाही मैफिलीला न गेलेली, नाटक न पाहिलेली, क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी, भूक लागली तरच हॉटेलात जायचं असतं असं मानणारी, अशी अरसिकतेच्या क्षेत्रातली एका चढी एक मातब्बर माणसं मी पाहिलेली आहेत. त्या उलट रात्र ही गाण्या बजावण्यासाठी किंवा नाटक सिनेमा पाहण्यासाठी किंवा परीक्षेला न लावलेलं मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गानं निर्माण केलेली सोय आहे अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिली की एकेकाळी मला भीती वाटे. आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत असायची. पण आता मात्र अमक्या अमक्याला साहित्य, संगीत, कला ह्यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं. नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची सांस्कृतिक जबाबदारी आपल्यावर आहे असं ही माणसं मानत नाहीत. कधी बायकापोरांनी फारच टुमणं लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तरी नाटककारांनी नायिका परंपरा निष्ठ रंगवली आहे की बंडखोर रंगवली आहे याची त्यांना काळजी वाटत नाही. उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली आहे याची त्यांना खात्री असते. नाटक पाहायला गेलं की रडू आलं तर रडायचं, हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटे वडा खायचा एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि तेवढंच त्यांना पुरतं. अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी, नाटकाला नाटक, गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागली आहेत. एकेकाळी माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झाली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी खंत त्यांच्या मनात नव्हती. पण आता हे रेडिओ, व्हिडिओ, टीव्ही, टेप रेकॉर्डर, सिनेमे, नाटकं, LP, साहित्य जत्रा, पुस्तक दिंड्या, दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं, परिसंवाद ह्या भानगडींमुळे रसिकतेची लागण न झालेली निरोगी माणसं भेटणं मुश्किलच झालंय. त्यातून तुम्ही साहित्यिक, गायक, नट वगैरे होऊन चुकलेले असलात तर तो आकाशातील प्रभूच तुमचं रक्षण करो. तुमच्याशी बोलणारा प्रत्येक जण इरेस पडतो तर बच्चनजी मीही लेखक झालो असतो अशी थाटात स्वतःची रसिकता तुमच्यावर फेकायला लागतो. नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो. त्याच्या बायकोला चुकलो मिसेसना इकेबानामध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे. माझ्यासारख्या रायटरनी एकदा विथ युअर ओन आईज रेखानं केलेली इकेबाना फ्लावर अरेंजमेंट पाहावी अशी त्याची इच्छा होती. त्यावर रेखा कोण हा आमचा येडपट प्रश्न. त्यावर त्या 5 स्टार गृहस्थानं रेखा म्हणजे माय वाईफ. त्यावर असं युअर ओन वाईफ होय,
हा आमचा विथ युअर ओन आईज मधला ओन डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोटपणा. एवढं सगळं यथासांग झालं. मी म्हणालो, इकेबानातलं मला काय कळतं? ते म्हणाले, जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं, नाहीतर ती नुसता श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली. इट इज नॉट जीवन असं आपणच म्हटलंय. माझ्या कुठल्या तरी लेखात बेसावधपणे लिहून गेलेलीच वाक्य लोक लक्षात का ठेवतात कोण जाणे. शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून त्याच्या 28व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो. ज्याच्या घराण्यातल्या 10 पिढ्यांच्या आधीपासून पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्य मूर्ती नोकरानं दार उघडलं. हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंत बाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसवून उभी करतात, त्या नमुन्याची स्त्री दिवाणखान्यात उभी होती. असल्या बायकांना पूर्वीचे कवी कमनीय वगैरे म्हणायचे. ही रेखा, त्यांनी आपल्या मिसेसची ओळख करून दिली. मग रेखाबाईंनी मला मेणाच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा नमस्कार केला आणि टीव्हीवर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्य केलं. दिवाणखान्यात पाहावं तिकडे नाना प्रकारच्या फुलदाण्यांत रंगीबेरंगी फुलं, देठ, गवताची पाती, नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावीत तशी मांडली होती. कर्तव्यबुद्धीनं मी ती पाहत होतो. वाह, छान वगैरे म्हणत होतो. वास्तविक इकेबाना हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून सहज खपून जाईल. आणि रेखाबाई मला जपानमध्ये इकेबानाची घराणी आहेत वगैरे ऐकवत होत्या व पुन्हा आपल्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काय सांगणार हे होतच. आम्ही चांगले 4-5 प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतंच गुगली आहे हे ओळखून होतो. तेवढ्यात त्या देवीजींनी आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घेण्याची ओढ कुणालाच कशी नाही वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून दिली. फुलांचं मनोगत वगैरे लेखी शब्द तोंडी झालेले पाहून मी चमकलोच. फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर, साहेब पुढे तुळशीची पानं टाकायची ना, हा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले माझ्या डोळ्यांपुढे आले. फुलांचा उपयोग मयत, देव आणि पुढारी या व्यतिरिक्त इतर कशासाठी केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यांनाच अमान्य, फार तर लग्नात नवरा नवरीच्या गळ्यात टाकायला. आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या. फुलांच्या बाबतीत मयत, देव आणि पुढारी ह्या वास्तवापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या 0.5% संस्कृतीबद्दल 4 शब्द ऐकवणार होतो. मी चालू 3.5% संस्कृतीतल्या जमा खर्चातला 0.5% 10व्या मजल्यावरच्या मजल्यावर राहणाऱ्यांसाठी राखून ठेवला आहे. तेवढ्यात आपण काय घेणार हा आल्हाददायक प्रश्न, आणि तोही नाजूक स्त्री स्वरात ऐकू आला. आणि 96% प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं. पण तो चहा, केक, बिस्किट आणि सांजा मला भलताच महागात पडला. सांजा बिंजा होईपर्यंत मिस्टरांनी अमेरिकेहून आणलेल्या स्टिरिओ साऊंड टेप डेक वगैरे भानगडीवर मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकावं लागलं. या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी, विलायत, झाकीर, हरी असा एकेरी सलगीनं करणं हाही आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर उडवायचा एक प्रकार आहे. तेवढ्यात रेखादेवींनी इकेबानाच्या जोडीला
कवितेत सुद्धा इंटरेस्ट घेतल्याचं मिस्टरांनी सांगितलं. वास्तविक फुलांचं मनोगत वगैरे शब्द योजनेतून मला ह्या धोक्याचा अंदाज यायला हवा होता. काय घेणार ह्या प्रश्नानं घोटाळा झाला. आपल्यासारख्या ख्यातनाम साहित्यिकांना माझ्यासारखी न स्वतःची कविता वाचवून दाखवायची म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे. पण अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली. 28व्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुसत्याच तंगड्या मोडतील, हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला. तोवर अत्यंत कातर स्वरात कानावर पहिली ओळ आली. बाई भलत्याच भावना बंबाळ झाल्या होत्या. कवितेचं नाव आहे एक उदास सांज. माझ्या डोक्यात उगीचच आता माझा प्रवास आहे सांजाकडून सांजेकडे ही ओळ उड्या मारून गेली. इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य, अश्रुफूल, वेदनांनी झुकलेली वेल बरंच काही होत चालल्या होत्या. कविता ऐकण्यात तल्लीन झाल्याचा अभिनय करत मी शेवटच्या ओळीची वाट पाहत होतो. किंचित अळणी असलेल्या सांजात काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं. शेवटी त्या उदास सांजेला कवयित्री धुळीत पडलेली कळी झाल्या आणि 5-10 सेकंद पुढची ओळ कानावर आली नाही. तेव्हा कविता संपली असेल याची खात्री पटून आणि सांजाला स्मरून वाह छान म्हणालो. उगाच रेखाबाई म्हणाल्या, उगाच नाही खरंच. मी उगाच हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे रेखादेवी. आणि आपण सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल ते ह्याहून निराळं नसणार. मग ती उगाच सुरू झाली. आज पाखरं का आली? उगाच. आज आसू का आले? उगाच. हे का झालं? उगाच. ते का झालं? उगाच. विष्णू सहस्त्रनामासारखं हे उगाच सहस्त्रनाम चालू होतं. मी नाईलाजाने त्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाचच उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड दिवाखाना पाहून घेतला. ही कविता म्हणायची रेखाला कवी संमेलनात फार फरमाईश होते. रेखापती म्हणाले, मी आसू झाले, डोळ्यातच बुडूनी गेले. रेखाबाईंनी आणखी एक पान उलटलं होतं. मला एक कोडं आहे. घट्ट गादीतून कापूस उसवावा तशी त्या फ्लॅटमध्ये चारही बाजूला श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती. आणि बाई कवितेतून सुई टोचल्यासारखी करीत बसली होती. आणि तिला इतक्या सुखात ठेवणारा हा तिचा नवरा तिचं दुःख नुसतं ऐकत नव्हता तर 4 चहा बिहा देऊन ऐकवत होता. आणि हे सारं कसंही करा पण आम्हाला रसिक म्हणा ह्यासाठी. अशा वेळी सतार आणि तुणतुणं ह्यातला फरक आपल्या बापाला सुद्धा कळला नाही असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकीटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे अप्पा सामंत मला शूरही वाटतात आणि सुखीही वाटतात. घरी जेवायला बोलवलं की सामंत वहिनी ताजी मासळी तळतात, मस्तपैकी बांगड्यांची आमटी करतात, सोलाची कढी करतात. आग्रह करतात, कविता करून ऐकवीत नाहीत. अप्पा सामंत फक्त मासे या विषयावरच बोलताना जेवताना उगीचच टेप रेकॉर्डरवर रविशंकर लाव, संतूरचं तुणतुणं चालू ठेव, भीमसेनचं त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा हू ऐकव असला रसिकपणा उधळत नाहीत.
त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही. आहार, भय, निद्रा, मैथून यांच्या मस्त पातळीवर ते जगत आले. साहित्य, संगीत, कलाविहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे असं म्हणून कुठल्याशा सुभाषितकारानं घोळ करून ठेवलाय. पण साहित्य संगीताची आवड नसलेले बैल दुःखी असतात म्हणून कोणी सांगितलं? आणि असलंच दुःख तर ते चुपचाप भोगतात. त्याच्या कविता करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी, दैन्य, वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मोडून खात नाहीत. ह्या सर्व प्रकारात साहित्य इतका बिनभांडवली धंदा नसेल. बरं, एकेकाळी लेखक मंडळी आपला साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायची. आपला साहित्यिकपणा प्रकट करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवायची जबाबदारी हल्लीसारखी वाचकांवर पडली नव्हती. त्यातलं सगळ्यात कीव आणणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लढिवाळ साहित्यिक लग्नपत्रिका. आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की यायचं हं, असल्या लाडे लाडे ओळींनी संपणारी लग्नपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो. तसल्या पत्रिकातून इतकं लालित्य आणि लढिवाळपणा सांडत असतो की त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्चा घेऊन करील आणि आईस्क्रीम खाऊन जायचं बलं का असं काहीतरी करील अशी भीती मला वाटते. माझ्या डोळ्यांपुढे जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात. त्यात लग्न कुणाचं, कुठे, किती वाजता सगळं स्पष्ट असायचं. साहित्यिकपणा नव्हता. उलट लग्नांना शरीर संबंध वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिक जवळ जात होती. आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे. त्यातली पहिलीच ओळ ओळखा पाहू कोण ते अशी आहे. आता नुसती पत्रिका पाहून काय ओळखणार? मी आमंत्रण पत्रिकेच्या खाली आपले नम्र बिम्र काही दिसतायत की काय ते पाहायला लागलो. त्यात नुसतं विसू आणि नलू एवढंच होतं. विसू आणि नलू ह्या नावाची लेबल चिकटलेली काही डझन मनुष्य मात्र माझ्या ओळखीची आहेत. कोण हे विसू नलू? मी ती आमंत्रण पत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. ओळखा पाहू कोण ते? मी नाही ओळखत, गेलात उडत. तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात. आम्ही शेकडो पोरं पाळण्यात पाहिली आहेत. ऐकले असतील तिचे बोबडे बोल. पोरांच्या आयाच जास्त बोबडं बोलतात. आमची पिंकी एक कळी उमलते आहे. नो कॉमेंट्स. पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे. नववधू ही काय भानगड आहे? जुनी वधू असते का? पिंकीला पप्पू सारखा जीवनसाथी मिळतोय. आता का नववर म्हणा की स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी असे हे दृश्य. देवांना दुसरा धंदा नाही. नक्की आहा? हा मराठीतला ह कोणीतरी तडीपार करून कानडीत नाही तर गुजरातीत नेऊन टाका रे. तुमचे विसू आणि नलू. आता ही काय लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे की बेबी फूडची जाहिरात? त्या पत्रिकेवरच माझ्या प्रतिक्रिया त्या विसू नलूला पाठवाव्या म्हणून पत्ता पाहायला लागलो. पण आपला साहित्यिकपणा मिरवायच्या नादात विसू नलू पत्ताच काय, पण ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे याचा सुद्धा तपशील छापायचा विसरले. रसिकपणाची मी अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह, संगीत महोत्सव, हेमंत व्याख्यानमाला,
नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्यावर धडधडायला लागतं. माणसाला इतकी व्याख्यानं, गाणी, परिसंवाद, नाटकं, नाच वगैरे मिसळलेलं हे इतकं सांस्कृतिक आंबोण खायची गरज आहे का खरंच? त्यात पुन्हा शासनाने सांस्कृतिक खातं काढून घोळ करून ठेवलाय. खरं तर साहित्य, संगीत, कला यांचा हा महापूर आवरता कसा येईल याचा विचार करायला हवा. अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्घाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननं निघालो होतो. चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतःहून डेक क्वीन सारख्या भांडवलशाही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बभरा करू नये. गुपचूप जावं आणि लोकलमधून लोंबकळत जाणाऱ्यांवर कथा किंवा कविता लिहावी हे साहित्यिक तंत्र मी जाणतो, पण सत्य सांगायला हवं म्हणून डेक क्वीचा उल्लेख. पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे एक गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसले. त्यांच्याबरोबरचा माणूस चेहऱ्यावर अदबीचा थर थापून उभा होता. काही वेळाने अदबशीर गृहस्थाने ह्यांच्या हातात एक कागद दिला आणि माझ्या कानावर प्रश्न टाकला. का हो भिरुंडे, हा बालगंधर्व म्हणतात तो होता कोण? पुणे मुंबई प्रवासात बालगंधर्व कोण होता? हा प्रश्न अस्सल मराठीत इतक्या खणखणीत आवाज विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे 4-1 तास सुखात जाणार ह्या आनंदात मी होतो. तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला, काय बांबेला निघाला का? होय. काय बिझनेस आपला? बिझनेस वगैरे काही नाही, पुस्तकं लिहितो. कितवीची? शालेय नाही, ललित साहित्याची लिहितो. ह्या उत्तराऐवजी मी नुसतं क ख ग घ म्हटलं असतं तरी चाललं असतं. काय नाव? प्रश्न आला. मी माझं नाव सांगितलं. ते त्यांच्या कानावर ह्यापूर्वी कधीही पडलेलं नव्हतं. एकेकाळी मी थोडासा खट्टू झालो असतो, पण आज मी खुशीत होतो. काय मीटिंगला निघाला काय? हो. तरीच फर्स्ट क्लास. TADA असेल. स्वतःच्या पैशानं आजकाल कोण जाईल फर्स्ट मधून? आम्ही नेहमी कारनेच जातो. आज कार बोंबलली तेव्हा ट्रेननं जाणं आलं. नक्की तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष, मी मनात म्हटलं. आपलं नाव? आम्हाला ओळखलं नाही का? भिरुंडे साहेबांना पेपरातला फोटो दाखवा. मग भिरुंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला. फोटो खाली नाव होतं आणि पुढे मजकूर होता, सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री. मी युरेका म्हणून ओरडायचं बाकी ठेवलं होतं. सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलंच भक्कम धरण पाहिजे होतं. रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्या पूरग्रस्तांना हा केवढा दिलासा. साहित्य, संगीत, कला वगैरे भानगडींपासून निर्लेप राहिलेल्या त्या महाकाय पुरुषाचं खडकी ते मस्जिद पर्यंत चाललेलं धोरण एखाद्या गवयाची दरबारातली आलापी ऐकल्यासारखं ऐकत राहिलो. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.